इकडचे CFO फायर ब्रिगेडचे आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आमची टीम आहे, NDRFची टीम आहे, TDRFची टीम आहे इकडे, प्लस बाकी KDMCचा खूप मोठा स्टाफ इकडे आहे, पोलीस व्यवस्थापन इकडे आहे. ते सगळे मिळून आम्ही रेस्क्यूचं काम लगेच आत्ता जसं मॅडम अजूनपर्यंत कुठल्याच कंपनीच्या लोकांनी आम्हाला हे इन्फॉर्म नाही केलं की त्याच्यामध्ये किती लोक होते. पण जेव्हा आम्हाला हे कळेल की हे काम 0 कॅज्युअलिटी जाऊस्तर रेस्क्यू होत नाही, सगळ्याच कॅज्युअलिटी तोस्तर ह्याचं रेस्क्यूचं काम बंद होणार नाही. ह्याला 1 दिवस लागू द्या, 2 दिवस लागू द्या, पण हे काम चालू राहील आणि रेस्क्यू काम चालू राहणार. आत्ता आम्ही जे काढलेले आहेत, मी एका साईडला आहे, हा तुम्ही बघत असाल तर हा पूर्ण कमीत कमी 1 किलोमीटरचा परिसर इफेक्टेड आहे. तर मी ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला आमच्या टीमनी 7 कॅज्युअलिटी आत्तापर्यंत काढलेल्या आहेत. 7. मॅडम आम्ही आत्ता इकडेच आहोत. रेस्क्यूचं अजून म्हणजे त्या ठिकाणावरून अशी कुठलीच मेसेज आलेला नाही आहे की तिकडे काही दुर्घटना आहे किंवा तिकडे रेस्क्यूची गरज आहे, असा कुठलाच मेसेज नाही आला आहे. कारण की डोंबिवलीमध्ये साधारणपणे नागरिक संरक्षण दलाचे 2-1 हजार स्वयंसेवक आहेत. तर कुठनं ना कुठनं आम्हाला कळालं असतं कुठे जर रेस्क्यूची गरज असती तर, आणि जर या माध्यमातून जर कुठे रेस्क्यूची गरज असेल तरी आमच्या डिपार्टमेंटला, कल्याणला जर कळवलं तर ते आम्हाला सूचित करतील